चला तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिफिनसाठी अगदी झटपट होणारी रेसिपी। तर आज आपण बनवणार आहे मटर पनीर मसाला। घाईच्या वेळेमध्ये सकाळी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मटर पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 चमचे घट्ट दही घेतला आहे, 200 ग्रॅम पनीर घेतले, याचे आपण स्लाइसेस करून घेणार आहोत। 1 चमचा सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे, हिरवीगार अशी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक आकारांमध्ये कट करून घेतला आहे। वाटीभर आपण मटर घेतलेले आहेत आणि हे मटर ना मंडळी मी घरीच तयार करून ठेवलेले आहेत। ज्या वेळेला वाटाण्याच्या शेंगांचं सीझन असतं ना मटरचं, त्यावेळेला 4 ते 5 किलो शेंगा आणून आणि त्याचे दाणे काढून त्याला 80% कुक करून मी फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे। म्हणजेच फ्रोझन मटर मी बनवून ठेवलेले आहे। ज्या वेळेला मग आपलं वाटाण्याच्या शेंगांचं सीझन संपतं त्यावेळेला मग वाटाणे आपल्याला इझिली मिळत नाहीत, त्यामुळे ना मी हे घरीच तयार करून ठेवलेले आहेत। पावभाजी बनवायची असते, त्यानंतर मटर पनीर बनवायचं असलं तर मग आपल्याकडे इझिली अवेलेबल असतात। पनीरचे स्लाइसेस करून घेतलेले आहेत। आता आपण या मटर पनीर बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया। हे सगळं साहित्य ना मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रित असं वाटून घेणार आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याचं वाटण जे आहे ना पाणी न घालताच आपल्याला करायचं आहे। टोमॅटोला जे पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच ना हे वाटण आपलं तयार होईल, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी आपल्याला यामध्ये वापरण्याची अजिबात गरज नाही आहे। अशा पद्धतीने बारीक वाटण मी याचं पाणी न घालता करून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता आपण लगेचच फोडणी करून घेऊया। गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे आणि त्यामध्ये ना 2 मोठे चमचे मी तेल टाकले। सर्वप्रथम आपण पनीर फ्राय करून घेऊया। सगळे पनीरचे स्लाइसेस आता मी तेलामध्ये टाकून घेते आहे। सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये ना अगदी पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चवसुद्धा ना एकदम हॉटेलसारखी देते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। टिफिनसाठीच्या भरपूर अशा रेसिपीज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। अगदीच पटकन होणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। आणि मटर पनीर मसालासुद्धा टिफिनसाठी ना खूप परफेक्ट आहे, सकाळी खूप पटकन होतो। या पद्धतीने आपण पॅननं ना याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजेच ना पनीर आपलं खाली लागणार नाही। तसं तर पॅन नॉनस्टिक आहे, पण तरीसुद्धा पनीर खाली चिटकतंच। 2 मिनटं झालेले आहेत। आता आपण ना याची पलटी मारून घेऊया। हलकंच पनीर आपण गोल्डन फ्राय करणार आहे, जास्त जाळायचं नाही आहे, नाहीतर पनीरचा टेस्ट बदलतो। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे, बघू शकताय तुम्ही। येल्लोइश कलर आलेला आहे, हलकंच गोल्डन आपण एक साईड केलेली आहे। सेकंड साईडसुद्धा आपण 2 मिनटं अशीच परतून घेतलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही पनीर आपलं ना परफेक्ट असं फ्राय झालेलं आहे। आता आपण पनीर काढून घेऊया। सगळं पनीर मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच पॅनमध्ये ना फोडणी करून घेऊया ग्रेव्हीसाठी। त्याच तेलामध्ये मी 2 तेजपत्त्याची पानं टाकली आहेत, चिमूटभर असं जिरं टाकूया। तेल मी अजिबात अजून टाकलेलं नाही आहे, 2 चमचे तेल आपण वापरलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आपण ही ग्रेव्ही बनवणार आहे। कमीच तेल वापरलेलं आहे, जास्त तरीसुद्धा आपल्या ग्रेव्हीला येणार नाही आहे। हे बघा, हलकाच गोल्डन ब्राऊन कांदा आपण केलेला आहे, जास्त जाळायचा नाही आहे। आता आपण केलेलं वाटण टाकून घेऊया। यामध्ये जे काही आपण जिन्नस वापरलेले आहेत, आलं, लसूण, टोमॅटो आणि खोबऱ्याचा किस, हे सगळं आपण कच्चं वापरलेलं आहे, त्यामुळे ना छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला ना तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चा स्मेल जो आहे ना तो सगळा निघून जाईल। थोडंसं हलकंसं तेल सुटलं आहे। आता आपण त्यामध्ये दही टाकून घेऊया। दहीसुद्धा आपल्याला चमचाने ना असं छान याच्यामध्ये एकजीव करायचं आहे, म्हणजेच दहीच्या ना गुठळ्या होणार नाहीत आणि भाजीमध्ये ना त्याचे असे गोळे गोळे दिसणार नाही। आता आपण थोडेसे सुके मसाले घालूया। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा हळद आणि सगळे मसाले आपण आता मसाल्यामध्ये ना मिक्स करून घेऊया। सगळे सुके मसाले ना तेलामध्ये छान एकजीव करायचे आहेत आपल्याला
आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. एक अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजेच आपले जे मसाले आहेत ना ते कलर देतील. कुठलेही सुके मसाले जेव्हाही आपण तेलामध्ये टाकतो त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजेच त्याचा प्रॉपर कलर भाजीला आपल्या येत असतो. त्यामुळे थोडंसं पाणी कधीही घालायचं असतं. थोडंसं आपलं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये मटर टाकून घेऊया. मटरसुद्धा आपल्याला ना या मसाल्यामध्ये छान एकजीव करायचे आहेत, कारण मटरसुद्धा आपण ऑलरेडी कुक करून घेतलेले आहेत आणि पनीरसुद्धा आपण ऑलरेडी ना फ्राय करून घेतलेलं आहे. त्यामुळे मटरसुद्धा आपल्याला असे छान ना याच्यामध्ये एकजीव करायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये ना सगळा उतरायला हवा. आता आपण पनीर टाकून घेऊया. ऑलरेडी सगळ्या गोष्टी आपण छान परतून घेतलेल्या आहेत, त्यामुळे भाजी आपल्याला ग्रेव्ही जास्त वेळ शिजवायची नाही आहे. आपण एक 5 ते 7 मिनटासाठी फक्त याची वाफ काढून घेणार आहोत. पनीर ऑलरेडी आपलं छान फ्राय झालेलं आहे आणि मटरसुद्धा आपले ऑलरेडी कुकच आहेत, त्यामुळे ना जास्त फारसा वेळ लागणार नाही आपली भाजी तयार होण्यासाठी. 1 चमचा गच्च भरून मीठ टाकते. तुम्ही मीठ ना तुमच्या अकॉर्डिंग टू तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता, म्हणजे तुम्हाला किती तुम्ही मीठ खाता त्यानुसार, पण एवढं 1 चमचा परफेक्ट आहे. तुम्ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट करताय की लूज करताय यावर सुद्धा ना मिठाचं प्रमाण डिपेंड करतं. आता आपण यामध्ये ना जास्त पाणी वापरणार नाही आहे. 1 छोटा कपच मी पाणी एवढ्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. आपण पनीर मसाला बनवतो आहे, त्यामुळे पनीर मसाला म्हणजे घट्टच ग्रेव्ही असते, जास्त लूज नसते. पण आपण लूजसुद्धा बनवू शकतो आणि टिफिनसाठी असल्या कारणाने सुद्धा मी याला ना थोडंसं घट्टच बनवलेलं आहे. आता यावर ना मी झाकण ठेवून घेते आणि 5 ते 7 मिनटं फक्त आपण याची आता वाफ काढून घेऊया. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ना झाकण खोलून बघूया. हे बघा, मस्त मटर पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. ग्रेव्हीसुद्धा छान थिक झालेली आहे. आता हिरवीगार अशी कोथिंबीर आपण वरतून टाकून घेऊया. वरतून कोथिंबीर टाकली ना की त्याचा कलर अजिबात जात नाही, हिरवीगारच दिसते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप फ्लेवरफुल असते. आपण वाटणमध्ये सुद्धा कोथिंबीर वाटलेली आहे आणि तेल बघा आपल्या ग्रेव्हीला जास्त सुटलेलं नाही आहे. आपण कमी तेलामध्ये ही ग्रेव्ही बनवलेली आहे, कारण ना टिफिनसाठी देताना टिफिनमधून ना तेल बाहेर येतं जास्त तेल आपण टाकलं तर. त्यामुळे अशा भाज्या जर टिफिनसाठी बनवल्या तर बेस्टच असतात. चला तर मंडळी, झटपट आणि पटकन आपली मटर पनीर मसाला टिफिनसाठी तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजेच अशा सोप्या सोप्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. चला तर भेटूया अशाच सोप्या पुढच्या व्हिडिओसोबत.